लाडकी बहीण या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या कोट्यावधी बहिणींना दर वर्षाला तिच्या अकाउंटमध्ये 18,000 रुपये मिळणार आहेत. जर एखाद्या गरीब बहिणीला दर वर्षाला 18,000 रुपये मिळत असतील तर उबाटा आहे, काँग्रेस आहे, शरद पवार गट आहे, यांच्या पोटात का दुखतंय? मी अधिवेशनात देखील मांडलं होतं, ह्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरात चुकीचा फॉर्म भरून घेत आहेत का? तर ही योजना फेल व्हावी म्हणून. आता तर काही लोक कोर्टात गेलेत. काय कारण कोर्टात जाण्याचं? कोर्टाच्या आडून ही योजना बंद व्हावी ही मनशा कोणाची आहे हे देखील आता लपून राहिलेलं नाही. माझी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना, तिला मिळणारा प्रतिसाद, याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखतंय हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, पण आपण याची चौकशी करावी. कोर्टात जाणाऱ्या शक्तींच्या पाठीमागचा खरा सूत्रधार कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. आणि जो कोणी सूत्रधार असेल त्याची चौकशी करत असताना जर वेगळी SIT स्थापन करावी लागली तर आपण तीही करा, मात्र ही योजना चालली पाहिजे, कोट्यावधी बहिणींना याचा लाभ मिळाला पाहिजे, ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे.